पांढऱ्या शुभ्र अशा करंज्या झालेल्या आहेत। टेस्टी आणि हेल्दी अशा करंज्या बनवून झालेल्या आहेत। वा, छान। आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल किती छान पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल आणि फटाफट आणि छान हेल्दी पौष्टिक अशा आपल्या वा, छान। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत अक्षय तृतीया स्पेशल करंज्या। चला तर मग करंज्या बनवायला घेऊया। तर इथे मी खोबरं, काजू आणि बदाम असे घेतलेले आहे। छान आपण हे परतून घेऊया। सारण बनवायचं आहे तर त्या सारणासाठी आपण थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, 4-5 बदाम घेतलेले आहेत, काजू आणि खोबऱ्याचे तुकडे। तर छान आपण हे परतून घेऊया। त्यामध्ये अर्धा चमच तूप घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने खूप छान टेस्ट येते। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही घालायचं असेल तर तरीही चालेल, पण मी घालते। खूप छान टेस्ट येते। सर्व आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेऊया आणि मिक्सरला आपण हे छान भरड करून घेऊया याची। मी इथे एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर हे आपण कढईमध्ये घालून घेऊ आणि छान मंद गॅसवर आपण छान परतून घेऊया। जोपर्यंत गव्हाच्या पिठाचा कलर चेंज होत नाही आणि स्मेल येत नाही पीठ झालंय असं, तोपर्यंत आपण छान मंद गॅसवर असं छान असं पीठ परतून घेऊया, छान भाजून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान मंद आचेवर आपण मंद गॅसवर आपण छान गव्हाचं पीठ शकाल कलर किती चेंज झालेला आहे, छान सुगंध येत आहे। तर चला तर मग आपण या स्टेजला गॅस बंद करून घेऊया आणि 2 मिनिटं छान परतवून घेऊया। कारण खाली जर असंच ठेवलं तर ती कणिक आपली एकदम खाली लागू शकते, त्यामुळे छान 2 मिनिटं परतवून आपण याला गार करून घेऊया आणि मग नंतर पुढची स्टेप बघूया। चला तर मी 2 मिनिटं छान सारणसाठी आपण गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं आहे, गार होत आहे। तोपर्यंत आपण वर करंज्याचं जे लेयर आहे तर त्याचं ते पीठ मळून घेऊया। तर इथे घेऊया, तर मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असू द्या, थोडं मीठ घालून घ्या आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये 2-3 चम्मच मी गरम तुपाचं मोहन घालून घेते। तुम्ही बघू शकाल तूप गरम आहे, त्यामुळे थोडं गार करून घेऊया साईडला आणि असं छान मी सर्व तूप या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे। चला तर मग आता आपण हा करंज्याचा गोळा पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदाच एकत्र जास्त टाकू नका, असं छान थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा मळून घेऊया। करंज्याचं पीठ मळून झालेलं आहे। गोळा तुम्ही बघू शकाल याप्रमाणे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवून 15 मिनिटं आपण मुरून घेऊया। तोपर्यंत आपण करंजीचं सारण बनवूया। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, काजू बदाम आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे, तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया। पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। चला तर मग आता काय करायचं, आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते एकदम गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। सर्व गव्हाचं पीठ मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते। याच बाउलने मी 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि अर्धा बाउल आपण गूळ घेतलेला आहे। तर आपण साखर न घालता गूळ वापरून बनवत आहोत, तर इथे मी अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया। तुम्ही बघ, साखर न घालता गुळाची तुम्ही नक्की बनवून बघा, करंज्या खूप टेस्टी होतात। तर मी इथे गूळ बारीक करून अर्धा बाउल गूळ मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेला आहे। तर चला मग आपण छान मिक्सरला फिरवून घेऊया। चला तर मग आपलं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे। तर आता आपण इथे 1 बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये
सर्व हे करंज्याचं मिश्रण घालून घेऊया. गूळ किती छान मिक्स झालेला आहे गव्हाच्या पिठामध्ये. खूप छान असा बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकाल माझ्या हातामध्ये. अजिबात आपल्याला याचा पाक किंवा काही करून घ्यायची गरज नाही आहे. तर छान ह्या पद्धतीनेच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये काजू बदाम खोबऱ्याचं जे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण आपण या सारणामध्ये, करंजीच्या सारणामध्ये घालून घेऊया. अर्धा चम्मच आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि थोडं जायफळ आपण घालून घेऊया. जायफळाने खूप छान फ्लेवर येतो करंज्याला आणि खूप टेस्टी लागतात. सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, खूप टेस्टी अशा ह्या करंज्या होतात. अक्षय तृतीयेला या करंज्याचा खूप मान असतो. जसा चिंचवण्याचा मान असतो त्याचप्रमाणे करंज्याचाही अक्षय तृतीयेला मान असतो. विशेष करून विदर्भामध्ये चिंचवणी आणि करंज्याचा खूप मान असतो. अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेलं आहे, तर थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला तूप लागेल त्याप्रमाणे आपण तूप मिक्स करून घेऊया. तर मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्येही घालू शकता. पण करंजीचं सारण मी हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि भरपूर असं तूप टाकलेलं आहे. त्यामुळे तुपाचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आपल्या साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला जाऊन नक्की बघा. तुपाची रेसिपी कशा पद्धतीने घरी तूप बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. चला तर मग छान मिक्स झालेला आहे. तर आता आपण करंज्या बनवायला घेऊया. त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण खूप छान आपण अशा रेसिपीज आपल्या चॅनलमध्ये दाखवणार आहोत. मिश्रण आपण साईडला ठेवूया आणि करंज्या बनवायला घेऊया. चला तर मग आपलं पीठ छान 15 मिनटं झाले आणि छान मुरलेलं आहे पीठ, तुम्ही बघू शकाल. छान असा आपण करंज्या बनवायला घेऊया. तर इथे मी गोळे बनवून घेते, तुम्ही बघू शकाल. तर साईडला ठेवते आणि एक गोळा घेते आणि परत झाकण ठेवायचं आहे, कारण गोळा आपला कडक पडू नये म्हणून. आणि असं छान आपल्याला करंजी लाटून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकाल या पद्धतीने. चला तर मग आपण अशी छान गोल पुरी लाटून घेऊया. आपण हाताने छान अशा पुरी लाटून करंज्या बनवून घेत आहोत, तुम्ही बघू शकाल. जर तुम्हाला हाताच्या येत नसतील तर तुम्ही साच्याच्याही बनवून घेऊ शकता. तर करंज्याचे खूप भागात खूप वेगवेगळ्या पद्धतीने करंज्याचे आकार असतात, तर तुम्ही लांब गोल पुरीचे करून घेऊ शकता. चला तर मग इथे मी पुरी लाटून घेतलेली. काठाने असं थोडं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि करंजीचं सारण आहे ते छान असं मध्यभागी असं ठेवून छान करंजी अशी भरून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकाल या पद्धतीने. आणि जे हे वरचं टोक आहे तर ते टोक आपण या टोकाला असं जॉईन करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने अशी छान करंजी आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. आणि आपल्याला फिट करून घ्यायचे आहेत आणि अलगद अशी करंजी आपल्याला काढून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही अजूनही जास्त सारण भरून घेऊ शकता. आणि फोर्थने आपल्याला ह्याप्रमाणे अशी डिझाईन करून घ्यायची आहे. तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता, नसेल आवडत तर काहीच हरकत नाही डिझाईन केली तरीही चालेल, पण डिझाईन केली की छान दिसतात, त्यामुळे मी करून घेते. तुम्ही बघू शकाल किती छान आपली करंजी बनवून झालेली आहे. छान हळूवारपणे काढून घेऊया, तुम्ही बघू शकाल. आपण दुसरी करंजी करून घेऊया ह्याच पद्धतीने, तुम्ही बघू शकाल. छान गोल पुरी
दुसरी ही पुरी मी छान लाटून घेतलेली आहे आणि परत आपण पुरीला काठाने असं पाणी लावून घेऊया आणि मिश्रण भरून घेऊया। तुम्हाला मी ही दुसरी करंजी बनवून दाखवते। ह्याप्रमाणे तुम्ही करंज्या सर्व बनवून घेऊ शकता आणि सारण तुम्हाला ज्याप्रमाणे जास्त कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भरून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे। पण जास्तही नका भरू की आपली करंजी फुटेल। ह्याप्रमाणे चला तर मग अलगद आपण पुरी अशी उचलून घेऊया आणि या काठाला अशी जॉईंट करून घेऊया। पद्धतीने तुम्ही करंज्या करून बघा। ज्यांनाही करंज्या येत नसतील तेही लगेच पटपट अशा करंज्या शिकतील। तुम्ही बघू शकाल छान असे जॉईंट पॅक करून घेऊया आणि असे सांगितल्याप्रमाणे फोर्कने आपल्याला अशी छान डिझाईन करून घ्यायची आहे। अलगदच करायची आहे, एकदम जास्त जोरात पण नको। तर अशी काठाने छान डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता, नाही केली तरी काय चालेल, काहीच हरकत नाही। चला तर मग तुम्ही बघू शकाल आणि छान अलगद अशी करंजी आपल्याला उचलून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने। चला तर मग मी सर्व करंज्या या पद्धतीने बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला बघू शकाल आपल्या सर्व करंज्या इथे बनवून झालेल्या आहेत। मी इथे 10-12 करंज्या बनवून घेतलेल्या आहे आणि आपलं करंजीचं सारण आहे ते उरलेलं आहे आणि बाकी करंज्या मी नंतर करणार आहे। जर सारण उरलं तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून वाटीमध्ये घेऊन असेही खाऊ शकता, खूप छान लागतं। चला तर मग आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत, तर आपण करंज्या तळून घेऊया। तर आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने मी तूप घालून घेते। तूप आपलं गरम झालेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मंद करायचा आहे। कमी गॅसवरच आपल्याला छान करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने 2-2 करंज्या करून आपण छान तळून घेऊया आणि गॅसचा पॉवर आपल्याला कमीच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने छान पांढऱ्या शुभ्र अशा आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत। अजिबात आपल्याला लाल करंज्या तळायच्या नाही आहेत। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने अशा फुललेल्या आहेत। काढून घेऊया डिशमध्ये। सर्व करंज्या तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकाल किती छान अशा टम्म आपल्या करंज्या फुललेल्या आहेत। वा, छान पांढऱ्या शुभ्र काढून घ्यायच्या आहेत आपल्याला करंज्या। चला तर मग मी सर्व करंज्या तळून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते। चला तर मग आपल्या सर्व करंज्या इथे तळून झालेल्या आहेत। लास्ट बॅच बाकी आहे, तर तुम्ही बघू शकाल। आणि कुठलाही गोडाचा पदार्थ असू द्यात तुपाचाच वापर करायचा आहे सारणामध्ये किंवा तळताना पण खूप टेस्टी अशा लागतात। चला तर मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि करंज्या काढून घेऊया। अक्षय तृतीया स्पेशल आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत। साधना आज काय स्पेशल? अक्षय तृतीया स्पेशल छान करंज्या। चला तर मग करंज्याची रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला ही करंज्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। खूप छान अशा आपल्या स्वादिष्ट करंज्या बनवून झालेल्या आहेत। खूप हेल्दी आणि पौष्टिक अशा सारणापासून आपण करंज्या बनवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या मस्त करंज्या बनवून झालेल्या आहे। विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला जसं चिंचवण्याचा मान असतो त्याचप्रमाणे करंज्याचाही खूप मान असतो। तर आपण अशा छान करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि भरपूर पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत। तुम्हीही नक्की बनवून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।